हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर सकाळी सकाळी मी जात आहे वोटिंगसाठी. तर माझं इथेच वोटिंग आहे. तर सोबत आहे इवांशी. हे बघा, बाहेर थंडी वाटत आहे, खूप छान वाटत आहे आणि हलकी हलकीशी थंडी पण आहे मस्त. आज मी थोडा लवकरच उठली आणि कसं सकाळी आमचं वॉकिंग पण होऊन जातं, म्हणून म्हणजे चालतच जात आहो, कारण घरापासून एकदम जवळच होतं आणि वातावरण पण खूप छान होतं. बाहेर जेव्हा मी आली तेव्हा ना खूप थंडी वाटत होती आणि इकडे आता बघा, इकडे पुढे आल्यानंतर इकडे ऊन निघाली. तर इकडे आल्याला ना खूप गरम वाटत होतं. मी इवांशीला घेऊन आली तर तिला स्वेटर वगैरे घालून दिला. मी म्हटलं बाहेर तिला एक तर घेऊन जात आहे आणि इथे कसं झाडं वगैरे असल्यामुळे ना झाडाला पाणी सकाळी दिलं जाते, तर खूप थंड थंड असं वातावरण असते. आणि इकडे आल्यानंतर खूप गरम होत होतं. तर इथे या स्कूलमध्ये आहे वोटिंग. तर आता मी जात आहे वोट करण्यासाठी. तर वोट करून आली मी. जास्त काही गर्दी नव्हती सकाळी, तर लवकर माझं होऊन गेलं. तर आता इकडे इवांशीला थोडा वेळ फिरवते बाहेर आणि मग घेऊन जाते. तर कोवळी अशी ऊन आहे. बेबीला बाहेर घेऊन आलं की ही ना घरी जायसाठी तयारच नसते, तिला बाहेरच फिरायचं असते. हॅलो फ्रेंड्स, तर जस्ट आता वोटिंग करून आलेली आहे आणि आता 11:30 वाजत आलेले आहे. थोडा वेळच झाला, कारण बाहेर इवांशीला फिरवत बसली होती. छान वातावरण होतं त्याच्यामुळे. तर आता डायरेक्ट लंचच बनवते. तर आज लंचमध्ये बनवत आहे फ्राईड राईस. तर मस्त असे दाण्याचा भात बनवते, ज्याच्यामध्ये वाटाणे, तुरीचे दाणे वगैरे ॲड करून. आणि तसा राईस ना माझ्या मुलाला खूप आवडतो आणि इवांशी पण ना राईसमधले दाणे दाणे खाते, तर तिला ना तसा राईस खूप आवडतो. तर चला आज फ्राईड राईसची रेसिपी शेअर करते. बेबी आल्या आल्या झोपली आणि ईशनला त्या सुट्टी असल्यामुळे तो पण मस्त झोपलेला आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे. यामध्ये थोडं मी टाकत आहे राई. तर छोट्या चम्मचने राई टाकलेलं 1 चम्मच आणि 1 चम्मच जिरं टाकलेलं. त्यानंतर लसूण टाकलेलं आहे. इथे टाकलेलं आहे कढीपत्ता आणि पोटॅटो टाकलेला आहे. तर एक बारीक चिरलेला पोटॅटो टाकलेला आहे. त्यानंतर गाजर टाकलेलं आहे 1. तर तुम्हाला जे पण व्हेजिटेबल आवडत असेल तुमच्या मुलांना वगैरे, तर ते तुम्ही ॲड करू शकता. तर आता हे थोडं हलकंसं कुक झाल्यानंतर इथे मी घेतलेले आहे तुरीचे दाणे अर्धा कटोरी आणि अर्धा कटोरी मटार घेतलेले आहे. त्यानंतर हिरवी मिरची घेतलेली आहे 3, थोडेसे लांबसरस काप करून घेतलेले. हे छान पकू द्यायचं, कारण हे दाणे वगैरे आहे ना लवकर पकत नाही आणि जर कच्चे राहिले तर मग याचा टेस्ट पण चांगला नाही वाटत. इथे मी थोडंसं हळद आणि मीठ टाकलेलं आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही हे झाकून पण ठेवू शकता. हे जे दाणे होते हे कोवळे असल्यामुळे हे कशाने लवकर कुक होतात. जर थोडे असे मोठ्यातनं दाणे वगैरे असले, थोडे जाडमधून, तर ते लवकर कुक नाही झालं ना तर मग झाकून ठेवायचं. तर बेबीला यामधले दाणे पाहिजे होते, पण आता हे कसं ना गरम असल्यामुळे तिला काढून पण देऊ शकत नव्हती मी. तर बेबीला म्हटलं की हाय कर. तर हे बघा तुम्हाला हाय करत आहे, हॅलो फ्रेंड्स म्हणत आहे ती. तर आता यामध्ये मी राईस टाकलेला आहे. तर हा राईस मी आधीच कुक केलेला. आणि असं जर तुम्हाला मोकळा मोकळा राईस बनवायचा असेल तर काय करायचं, आधी व्हाईट राईस छान धुवून घ्यायचा. त्यानंतर पाणी गरम करायसाठी ठेवायचं. पाण्यामध्ये तेल, थोडंसं मीठ आणि निंबूचा रस टाकायचा. त्यानंतर तांदूळ टाकायचे. तांदूळ 80%च कुक करायचे, 80% कुक करायचे. जास्त पूर्ण फुल कुक नाही करायचं, 100% नाही करायचे, नाही तर मग ना राईस असा मोकळा नाही होत. तर मग मी त्यानंतर चाळणीमध्ये काढून घेतलेलं आणि मग इथे ॲड केलेलं. तर हा बघा मस्त मोकळा असा राईस झालेला आहे. वरून हिरवा कांदा टाकलेला आणि इथे टाकलेला आहे दही. तर दहीने टेस्ट खूप छान येते. आता मला कसं ना याच्यासोबत कढी बनवायची नव्हती, तर त्याच्यामुळे दही टाकलं, कारण फ्राईड राईस ना कढीसोबत खूप छान वाटतो. तर मला आज कढी वगैरे बनवायचं नव्हतं, तर म्हणून दही टाकलेलं. आता वरून परत मस्त हिरवा कांदा आणि कोथिंबीर टाकलेली आणि आपला राईस झालेला आहे. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही हे झाकून पण ठेवू शकतात. तर फ्राईड राईससाठी मी बासमती राईसचा यूज नाही केलेला आहे.
तर जो माझ्या घरी डेली यूज होतो तोच राईस मी इथे यूज केलेला आहे. आणि बघा मस्त असा मोकळा मोकळा राईस झालेला आहे, कारण आपण त्याला ना म्हणजे फक्त 80% कुक केलेलं होतं, त्याच्यामुळे असा छान मोकळा मोकळा झालेला आहे आणि खायला पण खूप टेस्टी वाटतो. यामध्ये मी कुठल्याही सॉसचा यूज नाही केलेला आहे आणि विदाऊट सॉस हा राईस छानच वाटतो असं पण बनवला तरी. तर गरमागरम आपला दाण्याचा भात तयार झालेला आहे. हा राईस झटपट पण होतो. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही हा राईस मुलांना टिफिनवरती पण देऊ शकता. दाणे सोललेले असेल आणि व्हेजिटेबल कट करून जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलेलं असेल तर तुम्ही सकाळी ना लवकरात लवकर हा राईस बनवू शकता आणि मुलांना टिफिनवरती पण देऊ शकता. तर असा दाणे भात मला पण खूप जास्त आवडतो आणि हिवाळ्यामध्येच दाणे भात खाण्याची मज्जा असते, कारण मस्त वाटाणे असतात मार्केटमधून आलेले, त्याच्यानंतर तुरीच्या शेंगा निघालेल्या असतात, तर खूप छान वाटतो हा राईस. तर आता वेळ आहे टेस्ट करायची. तर राईस हा कसा पण बनवला तरी चांगलाच वाटतो आणि मला खात्री आहे की हा चांगलाच झाला असेल. तसं तर प्रत्येकाच्या घरी राईस हा बनवलाच जातो, पण असे ना दाणे वगैरे टाकून राईस बनवला ना तर अजून छान वाटतो. तर आता आम्ही लंच करत आहोत सगळे. तर या फ्रेंड्स तुम्ही पण लंच करायसाठी आणि येऊला दाणेच पाहिजे तर तिला दाणेच चारून देत आहे मी. तर चला फ्रेंड्स, नंतर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.